राणा राणा, अरे ही तर साखळी तुला नको त्या माणसाची आहे ना? मी घरात कशी काय? जेलात नालो तेव्हा कपड्यात सापडली मला. टाकून का दिली नाहीस? देणार होतो पण नाही दिली. मला नको त्या माणसाची शेवटची आठवण राहिली. राहिल्या का तू जपून ठेवल्यास? राणा, आता तू हीच साखळी जिजाला देणार? मला नको त्या माणसाला मनातनं कायमचं काढून टाकायचं. ही साखळी माझ्या आणि नको त्या माणसामधला शेवटचा दुवा होते. आणि ते मला संपवायचंय. ही साखळी जिजाला देऊन टाकतो आणि एकदाचा विषय संपवून टाकतो. तसं विडोस केलंय, ताप झालाय. बाई मर्दा, एकदाच देऊन टाक आणि हे विषय संपून टाक. हा चल. हा काय झालं? नाही मिळाली ना साखळी? वाटलंच होतं मला. आता काय कारण सांगणार आहेस तू? मला साखळी मिळाल्याशिवाय हितनं कुठं हलत नसतो मी. इथंच आता ठाण मांडून बसणार बघ. हे बघ मावशे, आता मी माझं समजा सामान इकडं ठेवतो आणि चूल इकडं मांडतो. काय सामान इकडं आणि समधी भांडी बी इकडे ठेवणार. काय चालतंय ना? राणादा, कुठनं आणली साखळी? आम्ही म्हणलं नाही का, या रानानंच लपवून ठेवली असेल साखळी. राणा, ही साखळी तर बोधक्का, आपल्याला आपल्या मागचा ताप घालवायचा. तेव्हा साखळीला साखळी देतोय. साखळीला साखळी? ए ताई, तुझीच आहे का साखळी? नाही. मग कोणाची आहे? मला वाटतंय याच्या पहिल्या बायकोची असणार ही साखळी. काय मला बरोबर ना? हे बघा, नका ते प्रश्न विचारू नका. मिळाले नव साखळी? झालं नव समाधान? हा ठीक आहे, घेतो मी साखळी. पण तुझ्या पहिल्या बायकोची ही महत्वाची आठवण मला देताना मनाला जरा बी ताप झाला नाही बाई? काहीच नाही झालं. बरं, तुम्ही जावा आता इथनं. साहेब, साखळी मिळाली, आपला शब्द फिटला. आपण घरला जायचं काय? होय. ए जिजा, साखळी मिळाली ना तुला तुझी? आता परत या रानानं काय त्रास दिला तर एक फोन करायचा पोलीस स्टेशन, लगेच इथं हजर. काय येऊ का मग आता? बर, चला बघून.
जायला सांग. ये जिजा झाले ना तुझ्या मनासारखं आता जायचं काय आता अजून कुठे झालंय मनासारखं? हो 1 मिनिट. आता दिले ना साखळी तो जावा आता घरला. मनू कुठे मिळाले परत? जवळ मला मनू मिळत नाही तवर कुठं बी जाणार नाही मी. जाणार तर मनूला सोबत घेऊनच. जा हुडक तिला का बोलवू साहेबांना परत? हो त्या मनूचा ना माझा काय संबंध आहे? ते तुझं तू बघ. मनू आणि साखी दोन्ही बी एकाच रात्रीला चोरीला गेले. तेव्हा आता मनूला हुडकायची आणि तिला परत आणून द्यायची जबाबदारी तुझी. तेव्हा आता जवळ मनू मिळत नाही तवर मी हितच बसणार. मनू 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 ए मनू 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 राणा कुठं उडकाय जाता या मनूला? आज काय कळणं झाले. काय बी करून हुडकायला पाहिजे. मग काय नाही त्याची जिजा दारात जाणार नाही बघ. ती कुठली जात्या? ती लय आठवादी बाई आहे बाबा. आणि आता तर पोलिसांचं बॅग लावले तिने. ए पोलिसांचे भ्या म्हणून करत नाही मी. मग सोड. आणि काय नाही काय नाही. अरे सांग की म्हणता. काय या जिजाचा मनूवर लय जीव आहे ना व हं. म्हणून. रात काढायला काय झालंय? अरे तुम्ही दोघं बी सेम टू सेम आहेचा बघा. तुझा साहेबराव जीवाभावाचा आणि मनू त्या जिजाची जीवाभावाची. झालं हुडक्या थोडक्या मनू मनू ए मनू 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 हे काय मनू 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 ए मनू दिल्या मरता ही काय एक सांगू काय? काय मला की नाही एका गोष्टीचं भ्या वाटते. कसल्या? बघ की मनूला चोरून पुरे 1 दिवस झालाय. वय मनूचं काही बरं वाईट केलं नसेल व. ए बाबा असं काय भलत असेल तर तेवढं बोलू नकोस. तर ती जिजा आपल्या जीवाचं काय तर बरं वाईट करायची. होय असणार मर्दा. शेवटी काय जे खरंय ते खरंय. बघ की एकतर चोरानं पैशासाठी बाजारात जाऊन निघला असेल नाहीतर कापून खाल्लं असेल. राणा आपण एक काम करूया. ते चेत्याचा भाऊ आहे ना त्याच्या दुकानात जाऊन चौकशी करूया. तिथं आपल्याला काय ना काय ते कळलंच बघ. चालते चल लवकर जाऊ. चल चल म्हणू म्हणू पप्या और आणलीस का बाटली? ये लगेच लावूया कामाला. हा बघ मनूचा मेनू बी तयार आहे. समधी तयारी झाल्या. ये ही समधी तयारी जरा बाजूला ठेवा आणि स्वतःचा जीव वाचवा. अरे कोकराला जीव असतो माणसाची भूक भागवायला. तू कशाला काळजी करतोस? ये तिथं पायदळ ये. जरा गप बसाव बापू, मला जरा विचार करू दे. हे बघ पप्या, अरे बकर कापायला आम्ही नाही म्हणत होतो. पाप लागतंय तरी बी तयार झालो नव. कापलं नव बकर. पण तू कसला विचार करतोय? मी काय म्हणाले बापू, जरा मला विचार करू दे. शांत बसा. तो राणा आहे की नाही, राणा या मनूला हुडकायसाठी बाहेर पडलाय. गावभर तिला हुडकायला लागलाय तो. काय होय? अरे बघ पट्टशी कापून खाऊ टाक की हिला. इथं बसा. बापू ते काय चॉकलेट आहे काय? पटकन उघडलं खाल्लं संपलं. अरे मग काय करायचं ते तरी सांग. जरा विचार करावं मला. अरे सांग की. तेच काय कळण झाले. जरा 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 2 मिनिटं मला.
हे बघा बापू, मी काय सांगतोय ऐका जरा. हे मनूचा मेनू करायचा मुहूर्त आहे की नाही, तो आता चांगला नाही आहे. ते खाऊ नका सा, नाही तर नरकात जाशील. आधी हिला कुठं लपवून ठेवायचं की नाही याचा विचार करूया आपण. हा, कुठं ठेवायचं? अरे मी पड्डेशी कलम करतो की हिचं. अरे तुझा चांगला मुहूर्त असेल की नाही तेव्हा तू खा. मी आता तुमचं कलम करेन बापू. मी एकदा नाही म्हणून सांगितलं की नाही, हे वसाड जर मी आता खाल्लं की नाही मी नरकात येईन. अरे जणू काय तुझी सीट स्वर्गात बुक केल्यासारखं बोलायला लागलायस की. हा? त्या रानाला टरकलायस म्हणून सांग की सरळ. बापू ऐकत ऐकत माझं तो राणा येऊन जाऊ दे की. हा? हे बघा, हा पहाटेचं 3:14 झाली की नाही मग मुहूर्त बदलतोय. हा, मग आपण त्याचं करूया कलम. तोपर्यंत राणा येऊन जाऊ दे. जरा नीट विचार करा, त्याला कुठे लपून ठेवायचं करा. अरे दुनिया चालल्या चंद्रावर आणि तू बस मुहूर्त बघत. बापू ऐका की मग, हे बघा, मी तुमच्या मनासारखं करायला तयार झालतो की नाही. त्या मनूचा मेनू आत्ताच करायला तयार झालतो की नाही, मी झालतो की नाही. आता राणा अचानक तिला हुडकायला लागलाय, त्याला मी काय करू आणि कसं करू सांगा. हा काय, हे बघा आत्ताचा मुहूर्त आहे की नाही तो चांगला नाही आहे. हा, मग चांगल्या मुहूर्तावर आपण चांगलं काम करू. हे वाईट मुहूर्त, हे चांगलं काम आत्ता नको करायला आपण. हा, लक्षात येते का? आता फक्त याचा विचार करा, या मनूला दडवून कुठं ठेवायचं. कर विचार. मी मुहूर्त बदलायची वाट बघत बसतो. बोल की, मटन बिटनचं असेल तर काय सांगू नको बाबा मला. ते ठेव रे, राणादा आले. बोला की राणादा. अरे तू कसं काय इकडं? अहो ते दादा गेले ना कोल्हापूरला. बसलोय आता, काय करणार उगाच आपला टाइमपास. बरं मटन मिळेल काय? गावात किती आहे ना वा, म्हणून दुकानं बंद आहेत. मटन काय मिळणार नाही. आज काय गाव मध्ये? अगं आज ते संध्याकाळी देवीचा दिवस आहे ना, गावातली समजून पाळतात बघ. आजच्या दिवशी देवीने चमत्कार केला होता आणि एक माणूस जित्ता झालता बघ. होय, आजच्या दिवशी गावात कोण बी मटण खात नाही. बरं मला सांग, म्हणजे तू कवापासून आहे? सकाळपासून आहेस का इकडे? अहो कालपासून. कोण बारक कोकरू कापायला घेऊन आलतं काय? बारकं कोकरू आणि आपण कापणार? नाही 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 राणा दादा, आपल्या हातून काय असलं घडायचं नाही बघा. बरोबर, कोण आलं घेऊन तर आम्हाला लगेच सांग. आपल्या गावात नाही कोकरू गायब झाले, कुणीतरी चोरले. आपल्या गावातून कोकरू? होय. अरे बापरे. अहो राणादा, आजूबाजूच्या गावची पण दुकानं बंद आहेत. कळालं तर सांगतो मी. हे बघ, ते की नाही करड्या रंगाचं आहे, 4-5 महिन्याचे. ते जिजाचं कोकरू गेले. जिजाचं तर चोरीला जाणार नाही बाबा. कोल्याला अणग्याने उचलून नेलं असेल. नाही रे बाबा, तसं काय झालेलं नाही. दाव्याचं सोडून नेले. दाव सोडून नेलंय? मला काय असं वाटत नाही. आणि नेलं बी असेल तरी काय 400-500 रुपयापेक्षा जास्त मिळणार नाही. उद्या आठवडी बाजार आहे मलकापूरचा, तिकडे सचिन पाटील असणार आहे. तिकडे जाऊन भेटा, मी गावातलं बघतो. चालतंय की. तू की नाही आपल्या गावामध्ये नजर ठेव आणि आजूबाजूच्या गावातलं बी काय कळलं तर लगेच सांग काय. होय होय राणा. चल. होय चल चल चल. बरकत, जिजाला काय सांगायचं रे? अरे मनूला कापलेलं हे पक्क झाले ना आपल्याला, मग कशाला टेन्शन घेतोस. आता उद्या मलकापूरच्या बाजारात जाऊया आणि मस्त तिथं हुडकूया. अरे जिजाला जाता समजून जरा सांगायचं. दुसरा काही इलाज आहे का आपल्याकडं? आहे का सांग बघू. मग काय झालं राणा? मी का म्हणतो बरकत, काय आपण आत्ताच मलकापूरला जाऊया काय? आता होय. तुला काही खुळबी लागले काय? आता ह्या टायमाला जाते तू? अरे बाजार उद्या सकाळी आहे, उद्या जाऊया की. बाजाराच्या वाटेत बसून राहू की आपण, म्हणजे कसं आहे हुडकायला सोपं पडेल. अरे बाबा पहाटे लवकर उठायला जाऊया, त्याने बसूया मग तिथं. नाही ए राणा, अरे काय झालं? अरे बाबा काय झालं? बोल की. अरे मर्दा, या जिजाच्या पुढ्यात जायला नको वाटायला लागले मला. हं? का? आपल्या साहेबराला जरा तरी काय झालं तर आपल्या मनाला कसं वाटतं माहिती ना हो तुला. तसं आपल्यासाठी आपला साहेबराव आहे, तसं तिच्यासाठी तिची मनू. काय सांगायचं रे जाऊन? तुझी मनू घावली नाही म्हणून?
अरे तू तिला नीट प्रेमानं सांग, काय म्हणणार नाही ती. अरे काय सांगालोय, सांगितलं ना. अरे लय चांगली आहे ती, माझी बहीण आहे ती, काय बोलणार नाही तुला. हा तर तू नीट प्रेमानं सांग म्हणजे झालं. ये पोरी, 4 घास खाऊन घे. नाही नगाय मला. अगं नाही काय नाही, उपाशी राहतीस वय. माझी मनू मिळत नाही तर एक बी घास घशाखाली जाणार नाही. मला मनू पाहिजे. हे बघ पोरी, तू उपाशी राहून तुझी मनू परत येणार आहे काय? बाई चल 4 घास खाऊन घे. हे बघ, असं आमच्या दारात कुणी आलेलं त्याला उपाशी ठेवत नाही आम्ही. चल खाऊन घे. जसं राणाजींसाठी साहेबराव तसं माझ्यासाठी माझी मनू. साहेबराव गायब झाला असता तर राणाजींनी खाल्लं असतं का? माझी मनू येत नाही तेव्हा मी काही खाणार नाही आणि पिणार बी नाही. तुझा तो दांडगट पोरगा मनू हुडकायला गेलाय का नाटक करतोय कोणाला माहित. पण इकडे गावभर हुडकतोय, हा इकडे बसून असं बोलायला. अरे बाबा, तुझी मनू सापडण झाल्या म्हणून ती सैरबैर झाल्या. तू कशाला मना लावून घ्यायला. चल चल चल, चल म्हणते ना. काय झालं? मिळाली मनू? नाही, मग कुठं गेली? काय मी ते चेत्याच्या भावाच्या दुकानात बी गेलतो. इकडे चेत्या गाठ पडला. यो म्हणला आज समधी गावातली आणि आजूबाजूच्या गावातली समधी मटणाची दुकानं बंद आहे. ते काय आज संध्यावळी देवीची तिथी आहे ना व, म्हणून ते दुकानं बंद आहेत. पण हा उद्या मलकापूरला आठवडी बाजार लागणार आहे, तिकडे जाऊन आम्ही बघणार आहे. वय उद्या आम्ही सकाळी जाऊन बाजारात बसतो बघा. हा कुणी जर चोरली असेल तर तो इकायला नक्की येणार, मग त्याला धावतोच. अरे पर तो चोर इकायला नाहीच आला तर? नाहीतर ते त्याच्या भावाच्या दुकानात येईल, मग आपण तिकडे पकडू त्याला. पण उद्या कळेल काय ते. नाही आधीच एक तर उशीर झालाय. आपण उद्या पतूर थांबलो आणि रात्री मनूला काही झालं म्हणजे? अगं पर आता आपण काय करणार? माझी मनू का नाही स्वभावानं लई शांत आहे. पण जेव्हा तिचा जन्म झाला होता का नाही तेव्हापासून मी तिला एक शिळ घालतो आणि ती शिळ ऐकली का नाही की ती माझ्याकडे धावत येते, पळत येते आणि उड्या बिड्या मारते. आत्ता जर का गावातला आपण शिळ घालत फिरलो तर? हा यायला चांगली आहे की. वय अरे पण नाही गोदक का, बरोबर बोलतात त्या. जनावरांनी बरोबर कळते बघ. वय कसं आहे, आपल्याच्यानं जेवढं जमते तेवढं आपण करायचं ग. उद्या पतूर थांबण्यात काय बी पॉइंट नाही बघ. तेव्हा आपण समजाने आता जाऊन बघूया. वय 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 मी पण तेच म्हणतोय, आपण निघूया चला. होय होय गोदक आम्ही येतो. पण जरा जपून खाली बघून जावा. होय आलोच.